मराठी इंडस्ट्रीतला बोल्ड, ब्युटिफुल आणि ग्लॅमरस चेहरा म्हणजे सई ताम्हणकर. सईने या इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी छाप पाडली. केवळ सिनेमाच नाही तर वेब सिरीजमध्येही तिच्या भूमिका गाजल्या. मराठीसह हिंदी सिनेमात देखील तिच्या अभिनयाची झलक तिनं दाखवली. सई जितकी दिसायला बोल्ड आहे तितकीच खऱ्या आयुष्यातही डॅशिंग आहे. म्हणूनच ती वैयक्तिक आयुष्यातले अनेक अनुभव खुलेपणाने मांडत असते. एकदा तर बसमध्ये छेड काढणाऱ्याला ती भिडली होती. आज सईचा वाढदिवस, त्यानिमित्ताने पाहूया हा खास किस्सा. एका मुलाखतीत सईला विचारण्यात आलं की तुला कधी पुरुषांच्या वाईट प्रवृत्तीचा सामना करावा लागलाय का. त्यावर तिने प्रवासातील एक खास प्रसंग सांगितला. सांगलीवरून मुंबईला येऊन करिअर करणं सईसाठी सोपं नव्हतं. या दरम्यान अनेक अनुभव तिला आले. एकदा तर सांगली मुंबई प्रवास करत असताना एकाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला, पण सईनेही तिथल्या तिथे त्याला जागा दाखवली. सई म्हणाली, त्यावेळी मी बसने यायचे. एकदम सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी नुकतंच काम सुरू केलं होतं तेव्हा सांगली ते मुंबई हा बसने प्रवास असायचा. रात्री बसमध्ये बसायचे जी मला सकाळी मुंबईला सोडायची. एकदा मी बसमध्ये असताना मागे एक मुलगा बसला होता. काही वेळातच मागच्या सीटवरून त्याचा हात माझ्या कमरेजवळ आला. बघता बघता त्या मुलाने मागून माझ्या कमरेत हात घातला. मी घाबरले. म्हटलं हा कोणाचा हात आहे. मी त्याचा हात पकडला, जोरात ओढला आणि तसाच मुरगळला. मी त्याला म्हटलं, परत जर हा हात पुढे आला ना तर तुला हात वेगळा करून मिळेल. मी तिथल्या तिथे त्याला उत्तर दिलं. तो बसमध्ये जोरात ओरडला. इतक्या जोरात मी त्याचा हात मुरगळला होता. अशा बाबतीत मी कुणालाही घाबरत नाही. अशा शब्दात सईने तिच्यासोबत घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला आहे. पण या प्रसंगातही सईने त्याच्याशी 2 हात केले. सईचा हा धाडसी अंदाज तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.